आज बरं क्वालिफाय होईल त्याला पहिला नंबर देऊ. नंतर या बरं आरामात 10-11 वाजता स्टॉक घेऊन या बरं 10-11 वाजता बक्षीस न्यायला. गोलंदाज साईनाथ भगत, समोर फलंदाज जयदास पाटील. सुंदर फटका. जी सुरुवात मागच्या सामन्यामध्ये गेली ती सुरुवात पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि पंचांचा इशारा येईल. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. पहिला बॉल जयदास पाटील यांच्या बॅटमधून आलेला पहिला खणखणीत षटकार चौकार. 3 षटकांची लढत मैदानामध्ये पाहायला मिळते आणि त्यानंतर विनंती असेल सांगडे संघ जो 2 सामने जिंकलायत त्या संघाला देखील विनंती असेल की आपण देखील आपली उपस्थिती समालोचन कक्षामध्ये नोंदवा. आयोजकांशी संपर्क साधा. यानंतर तो सामना खेळवला जाईल. सुपर 6 ही लढत स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने ज्यावेळी वैभव धावा आल्या तर आडव्या बॅटने खेळण्याची कोणतीही गरज नव्हती. तर मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तोच प्रकार केला होता, परंतु जयदास पाटील यांचा तो आवडतीचा फटका आहे. परंतु हा वेळी चेंडूवर मिळेल सिंगलच्या मध्ये संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये काय दमदार सुरुवात केली पाली महाकाल 40+ पाली टीमनं. शिवकर संघ देखील आपण जर पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ राहिला आहे आणि त्यानंतर साईनाथ भगत गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. अप्रतिम कामगिरी राहिली या खेळाडूची. अतिशय वेगवान गोलंदाजी, तेवढी चांगली फलंदाजी आपण पाहतो. लेट कटचा प्रयत्न केलाय. चेंडू अगदी ऑफस्टिक वरती पडल्याने थोडासा बाहेर बोलतोय आणि फलंदाज त्या ठिकाणी विजय आता हेडन या नावाने परिचित असलेला खेळाडू डॉट चेंडू खेळलाय. चांगली सुरुवात, अतिशय चांगलं नियोजन पाहायला मिळतंय. विजय हनुमान 40+ संघ स्वर्गीय हर्षद याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. या टीमचा एक हुनर खेळाडू आपण पाहिला. महो टीमचा सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती धावा लागल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर आला सिंगल, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर एक सिंगल. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. चांगली स्पर्धा, चांगला सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. त्यानंतर जर आपण पाहिलं व्यासपीठावरती समीरदादा पाटील नेरे असतील, नितीनदादा जोशी असतील, चांगले योगदान या खेळाडूंचं 40+ टीमला राहिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती साईनाथ भगत. अप्रतिम कामगिरी. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकची पंच आमच्याकडे बोलत असताना अवांतरचा इशारा केलाय. 1+1 2 धावा मिळतील. 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 7-8 या आकड्यावरती. पहिले षटक मार्गस्थ असताना 8 धावसंख्या धावफलकात आपण पाहत आहे. एक चांगलं क्रिकेट मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय, कारण पाली संघानं मागच्या सामन्यामध्ये सलामी वीरानेच तो सामना जिंकून आणला होता टीमसाठी आणि एकंदरीत जर पाहिला तर गोलंदाजीमध्ये कसरत करावी लागेल शिवकर टीमला. शिवकर टीम गोलंदाजी मार्कवरती साईनाथ भगत. चांगली गोलंदाजी खेळाडूची राहिली. स्लोवर चेंडू कट केला पॉईंटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना या षटकातील अंतिमचा चेंडू शिल्लक असेल. 9 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळाल्यात. एक चौकार, त्यामध्ये आपण पाहिलात एक अवांतर आणि 3 सिंगल ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. पुढील लढत जर आपण पाहिली, सांगडे संघ आपली उपस्थिती नोंदवा. यानंतरची ही लढत ही जय चोरबा 11 सांगडे 40+ आणि या संघामधून जो संघ जिंकेल त्या संघामध्ये सामना असणार आहे. सुंदर प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगोदरच या ठिकाणी पाय सरकला आणि त्यानंतर हाच आलेला थर्डमॅनला चौकारने संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या 13.
गोलंदाजी मार्कवरती 13 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला साईनाथ भगत वरती चढवलेलं आक्रमण. गोलंदाजी मार्कवरती शरद दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर चला युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहत असेल तोंडरे संघाचे संघनायक, त्यानंतर पारगाव संघाचा संघनायक आपली उपस्थिती नोंदवा. त्यानंतर सांगडे संघ आपण देखील एक इनिंग फक्त बाकी, त्यामुळे तुमचा संघनायक इथे पाठवा टॉससाठी. हा सामना आल्यानंतर तुमचा सामना खेळवला जाईल. सुंदर चेंडू चाप काढण्याचा प्रयत्न केला होता विजयनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल शरद यांची आणि पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. 13 धावा धावफलकावरती. हे षटक मार्गस्थ असताना मागच्या सामन्यामध्ये देखील शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहिली, पण सुंदर खेळ केला या जोडीनं विजय आणि जयदास, आणि चांगला खेळ करत आपल्या संघाला विजय देखील मिळवून दिला. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. शरदचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय. पंचांचा इशारा अवांतरचा. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या धावफलकावर. 14 धावा धावफलकावरती लागले गेलेत. एक चांगला खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. सातत्यपूर्ण कामगिरी 40+ माध्यमातून आपण पाहतोय. एक धाव आरोग्यासाठी असं म्हटलं जात आहे, आणि आज जर आपण पाहिला चांगला खेळ देखील पाहायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला. एक धाव पूर्ण. साईनाथ भगत वेगाने चेंडूवरती आला. दुसरीचा प्रयत्न फेकी देखील अचूक पाहायला मिळते. धावचित होण्याची शक्यता, पण कीपरला चेंडू पकडता आला नाही, व्यवस्थित हाताळता आला नाही, आणि परिणाम पाहिला या चेंडूवरती मिळाला 2 धावा. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. फेकी देखील अचूक होती, पण एसटी रक्षक हातामध्ये चेंडू थांबला नाही, आणि त्यामुळे मात्र विजय याला एक जीवनदान मिळतोय. 16 धावा धावफलकावरती. कानमंत्र देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, आणि एकंदरीत जर पाहिलं मैदानाच्या बाहेर खूप चर्चा आहे पाली संघाची की धावा आल्या पाहिजेत, पण जे फलंदाज गेलेत फलंदाजी करण्यासाठीच गेलेत, आणि तुम्ही जो विश्वास देखील त्यांच्यावरती दाखवलाय त्या दिशेने वाटचाल करत असताना हे 2 फलंदाज. शरदचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अवांतर चेंडू. पंचांचा इशारा. हा चेंडू एक्स्ट्रा स्वरूपामध्ये फेकला गेलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावर. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ज्या धावा तुम्ही खर्च कराल तर दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला फलंदाजी करत असताना त्या धावा तुम्हाला मोजाव्या लागतील. गोलंदाज शरद. सुंदर गोलंदाजी. यावेळेस बॅटची कडा घेतली. फलंदाज होईल बाद. पहिला फलंदाज गारद. धावसंख्या पाहिली 17 वर खतरा झालाय महाकाल 11 पाली टीमला, आणि नौका खेळाडू मैदानामध्ये. एक आक्रमक खेळाडू, षटकारांची भाषा बोलणारा, क्रिकेटचे अनेक मैदानं गाजवणारा रविभाई शेलके मैदानामध्ये. 1 डाऊनचा फलंदाज. कशा प्रकारे फलंदाजी पाहायला मिळेल, कारण खेळाडूंची खेळ जर आपण पाहिला तर षटकार नाही दस्से त्याच्या बॅटमधून आम्ही पाहिलेत. केवल्याच्या मैदानामध्ये सुंदर कामगिरी केली होती महाकाल 40+ पाली टीमनं, आणि एकंदरीत जर आपण पाहिलं यावेळेस निराश केलं विजय या खेळाडूंना. 17 धावा धावफलकावर. एक चांगलं क्रिकेट धावफलक जर आपण पाहिलं 17 या आकड्यावरती. पहिला फलंदाज बाद झालाय पाली टीमचा. चेंडू झाले 3. टोटल चेंडू फेकले गेले 5, त्यामध्ये 2 अवांतर. अशी हे षटक फेकत असताना गोलंदाज, आणि क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा जर आपण पाहिला फेरबदल करण्यात येतोय. शरद षटकातील पुढले चेंडू फेकेल. स्लोवर चेंडू फेकला गेलाय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न अति घाई या ठिकाणी पाहायला मिळेल. नकार दिलाय रवी शेलके यानं, आणि हा चेंडू जाईल डॉट. 17 धावसंख्येमध्ये संघ थांबलाय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली 13 धावा आल्या. त्यानंतर या षटकामध्ये 2 अवांतर आणि 2 डब्बल ही धावसंख्या आपण पाहिली. गोलंदाज शरद. उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडूची पाहणी केली नाही. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते, आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकामधील. धावफलकातील धावा लागल्या गेल्या 17. सरावाचा अभाव तुम्हाला पाहायला मिळाला. विशेलकेंच्या बॅटवरती चेंडू आला नाही, आणि एकंदरीत पाहता 2 चेंडू डॉट फेकले गेलेत. एक चांगलं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळते.
स्लोवर चेंडू फेकला, यावेळेस पुढे सरसावत चेंडूला फेकून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून दमदार षटकार, षटकारानं संघ धावून पोहोचलाय 23 या आकड्यावर. अगदी हा चेंडूवरती मी अगोदर सांगितलं होतं की रवी शेळकेच्या बॅटमधून षटकार येत नाही, ते दस्से देतात. आणि हा षटकार जर आपण पाहिला तर अगदी लांब लचक, आजच्या दिवसामधील सर्वात लांब लचक षटकार रवी शेळके यांच्या बॅटमधून आपण पाहताय. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिलं या ठिकाणी जर आपण पाहिलं 17चा खेळ सुरू असताना अंतिमच्या षटकामध्ये कशा प्रकारे रणनीती असेल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. आणि हे षटक स्लॉग ओव्हरचं षटक असणार आहे. या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज येईल. नामदेव गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असतील. समोर फलंदाज जयदास पाटील यांना कारनामा करावा लागेल. किमान 10 ते 15 धावा आपल्या ओव्हरमध्ये जमवाव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये आलं 13 आणि त्यानंतर धावसंख्या जरी आपण पाहिली, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक चेंडूची फेकी आपण पाहिली, चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये वळतोय. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय आणि एकंदरीत पाहता 23 या आकड्यामध्ये संघ थांबलाय. पण तो वैभव एकंदरीत जर पाहिलं शेवटचं षटक आहे ज्यामध्ये 10 ते 15 धावा आल्या, 35 ते 40 धावसंख्येमध्ये संघाने मजल मारली तर एक चांगला फायटिंग स्कोर उभारू शकतो प्रथम फलंदाजी करत हा पाली संघ. गोलंदाजी मार्कवरती नामदेव पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. 4 षटकांची लढत, 3 षटकांची लढत. हा चेंडू कट केला, सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. एकदा पूर्ण दुसरीकडे प्रयत्न होईल का आणि दुसरी धाव घेत असताना 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज मोहो यांचं या ठिकाणी आगमन झालंय. लक्ष्मण महाराजांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. वारकरी संप्रदायाचं एक आदरणीय व्यक्तिमत्व, आदरणीय नाव तुम्ही पाहताय आणि एक सुंदर कीर्तनकार, समाज प्रबोधन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय त्यांचं या ठिकाणी आगमन. गोलंदाज नामदेव यांचं या ठिकाणी पुढील सुरेख फटका अगदी बॅटच्या रडारमध्ये आलाय. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. दमदार हिट, षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावर. 31 धावा धावफलकावरती चांगली फलंदाजी आपण पाहिली. जयदास पाटील 40+ हंगाम गाजवत असताना आपल्या टीमसाठी आणि चांगला खेळ सातत्याने राहिलाय. पण या ओव्हरमध्ये 3 चेंडूचा अद्याप खेळ बाकी असणार आहे. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावा येतील. नामदेव हा गोलंदाज थोडासा महागडा ठरलाय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्यात, कमबॅक करावा लागेल. जयदास पाटीलसाठी हा चेंडू सुंदर फटका, क्षेत्ररक्षण तैनात आहे, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलं. 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 32 या आकड्यावर. 32 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. एक शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 2 चेंडूमध्ये एखादा षटकाराची अपेक्षा असेल पाली संघाला. तेच चर्चा सध्या सुरू आहे डकमध्ये की चौकार येणं गरजेचं असेल. 32 धावा धावफलकावरती लागल्यात आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय वारकरी संप्रदायामधील एक आदरणीय व्यक्तिमत्व लक्ष्मण महाराज यांचे या ठिकाणी आगमन तुम्हाला पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नामदेव. अंतिमचे 2 चेंडूचा खेळ बाकी. एक चांगली फलंदाजी रवी शेळकेच्या बॅट मधून आलाय. अजून एक उंच गगनभरी घेणारा हा दमदार षटकार, षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा लागतील 38 धावा. रवी शेळकेच्या बॅट मध्ये चेंडू आला की चेंडू असा लांब लचक जातोय की पाहणाऱ्या त्या चेंडूकडे पाहत आणि पाहतच राहतोय. असं वाटत नाही. 40+ रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील तीच फलंदाजी वैभव अनेक वेळेला पाहिली, परंतु त्यानंतर व्यावसायिक असेल तिथून मात्र थोडासा रेग्युलर क्रिकेट दूर गेला. म्हणजे पुन्हा एकदा ह्या वर्षी 40+ संघामध्ये इन झाला आणि त्या जोमाने त्या जोशाने फलंदाजी पाहायला मिळते. 10 वर्षानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन आपल्याला पाहायला मिळेल, ते देखील 40+ मध्ये. आणि एक चांगला खेळ रवी शेळके यांचा पण मैदानामध्ये पाहता. शेवटचा चेंडू, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक या ठिकाणी
चुकी करेल 1 धाव 180 रुपयामध्ये मिळेल आणि 3 षटकामध्ये धावफलकाची धावा लागल्या गेल्या एकूण 40 धावाचं लक्ष असणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये शिवकर टीमला. धावा कशा प्रकारे जमवल्या जातील पुन्हा एकदा आपण बोलूया उत्कृष्ट मराठी समालोचक वैभव गोपी हरिग्राम यांच्याकडे. आणि तत्पूर्वी विनंती असेल सांगली टीमचा संघनायक आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. तर आगमन झालंय ज्यांचं मैदानामध्ये अभयभाई गोंदली गोट्याबाई आपलं हार्दिक स्वागत. विचंबगावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासोबत प्रतीक आहे ना प्रतीक भोईर यांचं व्यासपीठाकडे शुभ आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. पनवेल 40+ चे अध्यक्ष सन्माननीय सूर्यकांत म्हसकर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सूर्या स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय श्री सूर्यकांत म्हसकर साहेब पनवेल 40+ ते अध्यक्ष आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अभयभाई गोंदले गोट्याबाई यांचं व्यासपीठावर शुभ आगमन त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि प्रतीकभाई आपलंही हार्दिक स्वागत. सन्माननीय असलम शेख शिवकर यांचंही आगमन झालंय त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण बोलूया. सन्मानित करूया वारकरी संप्रदायातील एक आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज मोहकर त्यांचा आपण अगदी शुभ सन्मान करूया. एक उत्कृष्ट कीर्तनकार त्यांचा आपण आदर सन्मान इथे करतोय. सन्माननीय हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज मोहकर यांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान एक आदर्श व्यक्तिमत्व. धन्यवाद आपण आलात त्याबद्दल महाराज आम्ही आपले आभारी आहोत. त्याच्यानंतर आपण लगेचच पुढच्या सन्मानाकडे बोलूया. सन्मानित करूया आपण सूर्यकांत म्हसकर साहेब पनवेल 40+ ते अध्यक्ष आहेत. सूर्या स्पोर्ट्सचे ओनर आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. $40+ आज फक्त क्रिकेट आणि मैदानामध्ये सरावापुरतं मैदानात अगदी ते मर्यादित राहिलेलं नाहीये. आज 40+ बरेच मोठमोठे टुर्नामेंट तुम्हाला सातत्याने बघायला मिळतात. आज जवळपास प्रत्येक गावात एक टीम बनली आहे 40+ आणि आज 24 संघ या स्पर्धेमध्ये 3 दिवसामध्ये खेळत आहेत. सन्माननीय सूर्यकांत म्हसकर साहेब पनवेल 40+ अध्यक्ष आणि ओनर मॅनेजिंग डायरेक्टर सूर्या स्पोर्ट्स त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. त्याच्यानंतर लगेच पुढचा सन्मान आपण करूया. अभयभाई गोंदली गोट्याभाई
त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय. विचुंबे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. कोठे भैया त्यांचा शुभ सन्मान आपण करूया. मॅच ऑन झाली आहे मैदानामध्ये. 40 धावांचं लक्ष्य द्वितीय सत्रामध्ये शिवकर संघासमोर. हो, पहिल्या बॉलवर क्लीन बोल्ड फलंदाज बाद झाले. सन्मान होताना तुम्ही पाहताय. सन्माननीय अभयजी कोंदली कोट्याबाईंचं शुभ सन्मान आपण इथे करतोय. त्यांचा मनपूर्वक आभार. त्याच्यानंतर प्रतीक भाईंना आपण आमंत्रित करूया की आपण या, आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. प्रतीक भाई या, त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करूया. धन्यवाद प्रतीक भाई. चला जाऊया आपण मैदानामध्ये आता लगेचच, जिथे पहिल्याच बॉलवर नितीन पाटील असलम शेख शिवकर यांचा एक सन्मान आपण करतोय. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय. त्यांचाही मनपूर्वक आभार. बालारामचे गोलंदाजी करतायत सध्या मैदानामध्ये आणि पहिल्या बॉलवर एक मोठी विकेट त्यांना मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये शरद आलेत. 40 धावांचं आव्हान आहे आणि पहिली विकेट घेत असताना स्वतःचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट का मैदानामध्ये टाकतील का. ड्राईव्ह केलं त्या ठिकाणी रवी शेख आहेत. एका हाताला बॉलला पहिल्यांदा त्यांनी थांबवलं. उचलतील आणि थ्रो करतील तोपर्यंत दुसरी रन पूर्ण झालेत. सन्माननीय पहिल्या बॉलवर विकेट आली आणि त्याच्यानंतर ही डबल बनताना आपण मैदानात सध्या बघतोय. मॅच महत्वाचे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, कारण 40 धावांचा हा पल्ला पार करायचा आहे शिवकर 40+ ला. पॅचच्या रडार मध्ये हा बॉल आलेला नाहीये. चांगला बॉल सध्या डिलिव्हर करत असताना अगदी गोलंदाज बालाराम डॉट बॉलचे ते सांगता होते. 3 बॉल डिलिव्हर झालेत. 1 विकेट, 1 डॉट, 1 डबल. सद्यस्थितीमध्ये असे षटक सध्या बघायला मिळते. साईनाथ भगत आहेत मैदानामध्ये, परंतु अजून ते नॉस्टिक एंड कडे आहेत. चला, उत्तम फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये केली आणि मॅन ऑफ द मॅच मानकरी देखील ठरले, परंतु सध्या शरद आक्रमक हा फटका डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये समोर खेळत ब्लॅक स्क्रीनला अगदी समोर टच करत असताना ठोकलेला दाखवलेला दमदार चौकार. 4 रन, 6 धावा सध्या फलकावर लागतायत. एक बाद 6 सद्यस्थितीमध्ये बघायला मिळत आहेत. ऑन बोर्डवर धावा सुरुवात झाली आता. रन यायला, स्कोरिंग शॉट यायला सुरुवात झाली आहे. फार चांगली मॅच दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे. जो जिंकेल तो पुढे खेळेल सांगली संघाविरुद्ध. लगभग आजच्या दिवसातील अगदी ती मॅच जो लॉट नुसार शेवटची मॅच राहील, परंतु त्यानंतर 2 सामने सेमीफायनल आणि फायनल. सांगली संघ देखील आता हलवला आलाय. 3:30 वाजले. सगळ्या संघाने चांगला आज कॉपरेट केलाय. फक्त हरिकिराम आणि मोरबेने थोडा वेळ घेतला होता. अर्धा तास जवळपास तो आपला गेला आणि ते दोन्ही संघ ही बाहेर गेले आणि त्या झेल सुटलाय. आता हा प्रश्न कॅच सोडली की मॅच सोडली. संदीप यांच्याकडून हा झेल सुटलाय, निसटलाय, परंतु या 2 रन 5 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा, 1 बाद. 40 गाठायचे. 40+ क्रिकेट, 40चं टार्गेट.
9 रन ऑन बोर्ड. 9 धावा सध्या फलकावर बघायला मिळतात. बालराम यांची चांगली गोलंदाजी फिल्डिंग मधून साथ द्यावी लागेल. उंच खेळत हवेत खेळत फिल्डर पोहोचलेत बॉलवर 1-2 अँड ड्रॉप. 2 अटेम्प्ट झाले हा झेल पकडण्यासाठी आणि झेल तिथे जमिलेला दान झालाय. 2 रन या बॉलवर कंप्लीट होते. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि त्यामध्ये 2 झेल ड्रॉप झाले. पहिलं षटक संपले आणि त्यामध्ये रन आले 11. एक खेळाडू गमावलाय. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. तोंडरे संघ आणि पारगाव, तुम्ही जर सामना लाईव्ह पाहत असाल तर प्लीज लगेच तुम्हाला निघायचं, कारण आता एकच मॅच ती ही 3 ओव्हरची. अर्ध्या तासामध्ये पुढचा तो सामना संपेल. त्यामुळे प्लीज तुम्हाला वेळेवर मैदानामध्ये यायचंय. बारा चेंडू 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि सेकंड ओव्हर मध्ये जयदास पाटील सज्ज झाले बॉलिंग ट्रॅकवर. लोअर फुलटॉस हा बॉल ड्राईव्ह केला बॉलला. फिल्डर आहेत पाठीमागे. 1 रन इथे पूर्ण केले जाईल. एक रन इथे आले. गरजेचे मस्कर साहेब, हरिभक्त पारायण, प्लीज थोडस इको कमी करा प्लीज. बॅटच्या रडार मध्ये आज शॉर्ट पिच बॉल आणि त्याला पाठवला डीप मध्ये मिड विकेटला आलेला हा दमदार चौकार अगदी बघायला मिळते. 4 रन. जयदास यांच्यावर हल्ला बोल झालाय. बॅटर मैदानामध्ये साईनाथ खोदून काढल्या बॉलला. अगदी चांगली फिल्डिंग. चौकार अडवले, महत्वाचं होतं. दुसरीसाठी निघाले. 2 कंप्लीट. धावसंख्या झाली 18. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. या षटकात 3 चांगली बॅटिंग सध्या शरद यांच्याकडून. उत्कृष्ट सध्या कामगिरी ते करतायत. पुढे सरसावले. फुलटॉस घेतला बॅटवर आणि बॉल निघून चाललाय पुन्हा एकदा. वन्स अगेन गॅप मधून आणखीन एक स्कोरिंग शॉट. चौकार इथे बघायला मिळत आहे. शरद जसा झेल मागाशी सुटला आणि तो सध्या मैदानात बरसतोय, त्यामुळे थोडंसं टेन्शनचा माहोल पाली टीम कडे बघायला मिळते. कारण 40 धावांचं लक्ष ऑलमोस्ट अर्धा पल्ला पार झालाय. 22 ऑन बोर्ड वर लागलेत. 3 षटकांची मॅच आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8. किती पाहिजे? 18 ना. 8 बॉल मध्ये अजूनही 18 धावांची गरज. जयदास आक्रमण झाले त्यांच्यावर. 11 रन आतापर्यंत ओव्हर मध्ये आलेत. यावेळेस लोअर वन केला आणि फसवलं. झाल्यात फसलाय.
बॅटर मैदानामध्ये एक मोठी विकेट शरद यांच्या खेळीचा अंत झालाय. जसे पुढे सरसावले तो स्लोअर वन फुल टॉस केला आणि त्याचे बली पडले. आणि कधी कधी विकेट घेण्यासाठी लालच द्यावी लागते आणि तेच खेळ जेपीन आणि मोठे यश मिळते. 22 वर दुसरा विकेट गमावलाय सध्या मैदानामध्ये. चांगली कामगिरी शिवकर संघाने मागील मॅच मध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली, परंतु या मॅच मध्ये साईनाथच्या वाट्याला फक्त 2च बॉल आले आतापर्यंत. सुरुवातीच्या 11 बॉल आणि हा शेवटचा बॉल म्हणजे 12 बॉल पैकी फक्त 2च बॉल त्याच्या वाट्याला येतील, कारण आता येणारा बॉल शेवटचा आहे या ओव्हरचा. आणि नवीन बॅटर मैदानामध्ये तो नरेश चालले ते राहतील स्ट्रायकर यांकडे. किती राहिले? 17 का सांगा. शरद यांची 17 काढले का 17 धावांची इनिंग. धावा झाल्यात 22 लक्ष होतं. 40-18ची गरज आहे अजून. हा शेवटचा निर्णायक बॉल आहे. जयदास पाटील नवीन बॅटर नरेश स्ट्रायकर यांकडे आलेत. कानमंत्र साईनाथने दिलेत. या बॉलवर एक स्कोरिंग फटक्याची ते अपेक्षा करतील जरूर. आणि अगदी परफेक्ट बॉल फुलर लेनचा सिंगल बनली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल कारण साईनाथला हवी होती स्ट्राईक, परंतु आता आले 1च रन. त्या कारणास्तव साईनाथ नॉस एंड कडे राहतील. साईनाथ भगत मला वाटतं शिवकर संघाने या चुका केल्यात. त्यांना सायके एंड कडे जास्त वेळ ठेवणं गरजेचं होतं. मागील 12 बॉल मध्ये तुम्ही त्यांना नॉसॅक एंड कडे ठेवलेत. फक्त 2च बॉल त्यांच्या वाट्याला, त्यामध्ये एक चौकारी त्याने दाखवलाय. त्यामुळे साईनाथ भगतला स्ट्राईक न मिळाल्याचं प्रॉफिट सध्या पाली टीमला मिळाले, परंतु अजूनही उर्वरित 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. फिल्डिंग लावून घ्या लगेचच. सांगडे संघाचे कॅप्टन तुम्ही तयार राहा. व्यासपीठावर येऊन असणार दिसतं वा. कट केला हा बॉल. फिल्डिंग चांगली. या क्षणाला फक्त चौकार अडवायचे. पंच इशारा करतायत. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. थर्ड अंपायर हरिभक्त परायण जनार्दन महाराज या ऑन स्क्रीनवर जोडले जात आहेत. 5 चेंडू 16 धावांची गरज आहे. आता तो हुकमाचा 1 सेकंड कडे आलाय. साईनाथ भगत ज्याची गरज होती टीमला. या मॅच मध्ये दोन्ही टीमचा विजयाचा धुवा कोण असेल तर तो साईनाथ एका बाजूला, परंतु विजयामधील अडथळा साईनाथ. पाली संघाच्या आणि झेल हवेत इम्पॉर्टंट कॅच ऑफ द मॅच. सगळ्यात महत्वाचा झेल. साईनाथ प्रेशर होतं कारण परिस्थिती बिकट आहे. शिवकर संघाच्या फलंदाजांनी त्यांना भरपूर वेळ नॉसॅक एंड कडे ठेवलं आणि ते शांत राहिले बॅटिंग करत असताना. म्हणतात ना ती मोमेंट रुटीन असते, ती रुटीन मिळाली नव्हती आणि अचानक त्यांच्यावर प्रेशर होतं धावा करण्याचा. विकेट त्यांनी गमावल्यानंतर आता संघ अडचणीमध्ये. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. चार चेंडू 16. नवीन बॅटर मैदानामध्ये पांडुरंग आलेत बॅटिंग साठी. मॅच अजूनही संपलेली नाहीये. काही स्कोरिंग शॉट
या मॅचचं चित्र बदलू शकतात. फिल्डिंग मध्ये बराच बदलाव, कारण ऑफ साईडला आउट ऑफ द सर्कल फक्त एकच खेळाडू आहे, ऑन साईडला 4. होय, कदाचित माहिती असावी हा बॅटर कोणत्या एरियाला टार्गेट करतो, आणि काही हा फटका असाच सांगून गेला म्हणून तर 4 फिल्डर बोलवलेत ऑन साईडला. 3 बॉल 16. एक फटका जरी इथून आला तर बनेल मॅच. हो, पुढे सरसावले, थोडस ऑफ कटर हा बॉल होता. बली प्रत्येक वेळी जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा उभा असतो बली गोलंदाजीतून, आणि ते त्यांनी केलंय. उत्तम गोलंदाजी. 3 बॉल अगदी डॉट आले. तसाच हाही बॉल काही तसाच रॉंग वन, हेही ते करतात. मोठमोठ्या गोलंदाजांना रॉंग वन करणं अवघड जातं, आणि हा रॉंग वन बलीचा बघायला मिळतो. मागील 3 डॉट बॉल आलेत. चेपी भरपूर हसतायत, आनंद गगनात मावेना. हा फटका खेळा आणि मॅच जिंकली या मैदानामध्ये पाली 40+ असं वाटतं होतं. शिवकर संघ काही चुका, काही नियोजन चुकलं मला वाटतं या मॅच मध्ये. नियोजन हेच पाहिजे होतं की या मॅच मध्ये साईनाथला सुरुवातीपासून